इयत्ता 5वी. विषय मराठी. धडा 4. सावरपाडा एक्सप्रेस. कविता राऊत. या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण आता बघणार आहोत. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर. कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. आ. कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर. चीनमधील गुआंगझौ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या 1 सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी तिच्या आईने तिची समजूत काढली. आईच्या प्रेमळ शब्दाने कविताला दिलासा मिळाला. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. ई. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर. जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले. उ. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर. आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. उ. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर. कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. ए. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक दुरुस्ती महत्त्वाची असते. प्रश्न दुसरा. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर. कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. आ. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासमवेत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला. पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली. ई. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर. कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानची मोठी झाली आहे. तिच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली. म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. ई. आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटले? उत्तर. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा ही सारी पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. उ. कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर. नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायांमधली दौड प्रशिक्षण विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील विजेंद्र सिंग यांना देतात. उ. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर. कविताने ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि मेहनतीच्या बळावर सरावावर लक्ष केंद्रित करून ध्येय साध्य केले, आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कमालीची जिद्द ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ.
प्रश्न तिसरा, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. पहिला, पण, वेगळेपण. याचा बघा, लहानपण. दुसरा, दार, चमकदार, बहारदार. पणा हा प्रत्यय लावायचा आहे, कमीपणा, शहाणपणा. पणी, लहानपणी, जागेपणी. इक, आर्थिक, व्यावहारिक. ईत, अखंडित, सदोदित. प्रश्न चौथा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. उत्तर, खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. गराडा पडणे. उत्तर, पुढारी गावात येताच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला. कणखर बनणे. उत्तर, दररोज व्यायाम केल्यामुळे रामचे शरीर कणखर बनले. ओढाताण होणे. उत्तर, शेतातले काम व शाळा यामध्ये कुमारची फार ओढाताण होते. नात्यातली वीण गहिरी असणे. उत्तर, मीना आणि मालती यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे. वणवण सहन करणे. उत्तर, महादूला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागते. प्रश्न पाचवा, समानार्थाचे शब्द लिहा. माय, आई. लेक, मुलगी. बळ, शक्ती. गहिरे, खोल. क्रीडा, खेळ. वडील, बाप. प्रश्न सहावा, तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो? उत्तर, मला वैयक्तिक उंच उडीचा खेळ आवडतो. त्यामुळे माझी शारीरिक क्षमता वाढते, संपूर्ण शरीराचा तोल सांभाळण्याची ताकद वाढते, शरीराची तंदुरुस्ती वाढते, शरीराची उंची वाढण्यास मदत होते, मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते. प्रश्न 7, तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. उत्तर, मला मैदानी व बैठे असे 2 खेळ आवडतात. दोन्ही खेळांमुळे मिळणारा आनंद निराळा आहे. दोन्ही खेळ उदाहरणार्थ लंगडी व कॅरम हे खेळण्याने शरीराला व्यायाम, ऊर्जा, एकाग्रता, विश्रांती अशा अनेक गोष्टींचा फायदा होतो. प्रश्न 8, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तुमची गल्ली किंवा गाव कशाने वेढलेले आहे? उत्तर, गावाच्या भोवती काय आहे? आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. उत्तर, शहरात धुराचे प्रमाण जास्त आहे. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत. उत्तर, सिमेंटच्या इमारतींनी वेढलेली. कार्यालयात अनिता मॅडम नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात. उत्तर, अनिता मॅडमच्या अवतीभोवती नेहमी खूप फायली असतात. प्रश्न 9, शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. तसेच पुढील शब्दापासून तयार झालेले शब्द वाचा व समजून घ्या. पहिला, उद्योग. उत्तर, औद्योगिक. दुसरा, शिक्षण. उत्तर, शैक्षणिक. तिसरा, बुद्धी. उत्तर, बौद्धिक. चौथा, नीती. उत्तर, नैतिक. पाचवा, संस्कृती. उत्तर, सांस्कृतिक. सहावा, भूगोल. उत्तर, भौगोलिक. सातवा, इतिहास. उत्तर, ऐतिहासिक. आठवा, विज्ञान. उत्तर, वैज्ञानिक. प्रश्न 10, दिलेल्या मुद्द्याच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा. महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळाचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पाडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार. उत्तर, आमच्या शाळेत डिसेंबर महिन्याच्या 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंत क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. आमच्या शाळेच्या मैदानावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन या क्रीडा महोत्सवात केले जाते. या क्रीडा महोत्सवात
वैयक्तिक आणि सामुदायिक अशा दोन्ही स्पर्धा होतात. यावर्षी वैयक्तिक स्पर्धांमध्ये 400 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक या स्पर्धा घेतल्या गेल्या व सामुदायिक स्पर्धांमध्ये लंगडी, कबड्डी, गोल खो खो, रस्सीखेच इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. मला या स्पर्धांपैकी रस्सीखेच ही स्पर्धा आवडली. महोत्सवाच्या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना पारितोषिके देण्यासाठी ऑलिम्पिकवीर मिल्खा सिंग यांना बोलवण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभ खूप उत्साहात जल्लोषात पार पडला. माझ्या मनात विचार आले की खेळ माणसाला किती उत्साही आनंदी बनवतो. आयुष्यात आपण एक तरी खेळ निश्चित खेळू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सावरपाडा एक्सप्रेस या पाठातील स्वाध्याय बघितला.